एवढा? अगं पुण्यात पान वाढलंय. आई तिकडे लेक आणि जावई उपाशी येतो. सीताई अजून शुद्धीवर नाही आले. सगळी जबाबदारी या दोन पोरांवर आहे. कसा घास घशाखाली उतरणार हो? खरं आहे. शिवा आणि आशू किती वाईट अवस्थेत असतील ना तिकडे. ज्याची त्याची कर्माची फळ असून काय. तरी म्हणलं दुचकी बोलली नाही कशी. कसलं कर्मान फळ ग? हे तू माझ्यावर नको चिडू. जे काही झालंय ना त्यात त्यांची चूक आहे. मग आता वाईट वाटून काही उपयोग नाही. एक मिनिट त्यांनी काय केलं? नाहीये. मग नाक वर करून इथे राहायला आले ते काय होतं? त्यांच्यामुळे सीताईला त्रास झालाच असणार आहे ना. बरं घरी नव्हतं जायचं तर रामभाऊंनी जी किल्ली दिली होती त्या फ्लॅटवर राहायला जायचं. पण नाही, यांचा इगो आडवा आला. शिवा पण 150 आणि तिला माहिती, आपल्या सगळ्यांना माहितीये सीताईचा आशूवर किती जीव. तरी पण तिने आशूला साथ दिली. मग तुम्हाला शिवाचं वागणं बरोबर वाटतं इथे? छान 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 छान. सगळं 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 कळतं ना तुला? सगळं कळतं. आईने कसं वागलं पाहिजे, बायकोनी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, सगळं सगळं कळतं तुला. पण मग तुला हे नाही कळत की आशूने त्याचं घर का सोडलं? शिवासाठी तो मेहनत करतोय, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय, तर शिवा त्याची साथ का नाही देणार? आणि एवढं होऊन सुद्धा शिवा आणि आशूच्या मनात सीताई बद्दल काहीच राग नाहीये. दिव्या, दोघही तिकडे काळजीत बसलेत हॉस्पिटलमध्ये सीताई जवळ. शिवा जितकं स्वतःच्या सासूबाईंसाठी करते ना तेवढं तू तुझ्या सख्ख्या आईसाठी पण नाही करणार. अगं आई सोड, माझ्यासाठी सुद्धा नाही करू शकणार तू. काही घेणं देणं नाहीये तुला. का करू मी तुझ्यासाठी काही? तू काय केलंयस माझ्यासाठी? दुचके जरा शांत राहतीस काय? पानावर बसलेस ना, मुकाट्यानं जेव. हो हो, मी काहीही बोलले तरी तुम्हाला वादच वाटतो. मग माझे कोणी वाभाडे काढले तरी चालतं तुम्हाला. दिव्या, काय चुकीचं बोलतोय ग चंदन? हे बघ, शिवानी बायको म्हणून कधीही चुकली नाहीये. कधीच चुकीचं वागलेली नाहीये. तिने कायम तिच्या घरच्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्यांना आधार द्यायचा प्रयत्न केलाय. नाईलाजाने तिने ते घर सोडलं असेल, पण ती जपते त्या माणसांना, काळजी घेते सगळ्यांची. तर इथे समोर आपलं माणूस असून धड 2 शब्द प्रेमाने बोलू शकत नाही. दिव्या, दुचकीचं ना कठीण आहे. मला गती आली पाहिजे ना. तुम्हाला मोटिवेशन काहीतरी मिळालंच पाहिजे. फोन देतो माझा. घ्या, फोनही तुम्हीच ठेवा. घ्या. अजून काही हवंय? शर्ट देतो ना. घ्या, शर्ट घ्या. हा शर्ट मला माझ्या बायकोनी दिला होता माहितीये. पण तुम्हाला सेंटिमेंटल व्हॅल्यू फार कळणार नाही. तशी किंमत सांगतो मी. साधारण 500 रुपयाचा शर्ट आहे. बस का? अहो ठेवून घ्या, ठेवून घ्या. तेवढंच तुम्ही काम कराल पटपट. थांबा, चपला देतो. चपला पण घ्या. नाही घ्या. 200-250 रुपयाच्या आहेत, रबरी आहेत. पण काम होऊन जाईल याने. टोटल किती झाले आता? बरेच झाले असतील ना, कारण अंगठी पण आहे, पॅन्टही देतो. काम झालं पाहिजे ना लवकर. बाबा ए नको ना, ए राहू दे ना. नाही नाही, घा ना. असं काय करता? देसाई कशाला असं करतायस? काय करू दुसरं? तुम्ही सांगा ना. आमच्यासारखी लोक इन्शुरन्स पॉलिसीज घेतात, हप्ते भरतात वेळेवर. कशासाठी? इमर्जन्सी आली की आमचा जीव वाचण्यासाठी ना, बरोबर? आणि यांच्यासारखी लोक बसली आहेत इथे आमच्या पेशंट्सचा तमाशा बघायला. आधी इन्शुरन्सचे हप्ते भरा, मग यांचे खिसे भरा, आणि मग आपला जीव वाचवा. अहो इथे काही लोक त्यांचा वेळ जात नाही किंवा तुमच्याशी गप्पा मारायला म्हणून येत नाहीत. प्रत्येकाला हीच एक आशा असते की आपण जी इन्व्हेस्टमेंट केली आहे ती अशा वेळेस आपल्याला मदतीला येणार आहे. आणि तुमच्यासारख्या माणसांनी ना हे अख्खं फील्ड बदनाम करून टाकलं. साहेब, अहो तुमचा चहा झाला असेल, ते वेफर्स खाऊन झाले असतील आणि थोड्या गप्पा झाल्या असतील, तर राहिलेला जो काही वेळ आहे ना त्याच्यामध्ये जरा काम करा, या फाईल्स बघा. आणि तसं जर केलं ना तर एवढा गठ्ठा होणार नाही. आणि मग इथे एवढी लोक जमा होणार नाहीत, तुमच्याकडे आशेने बघणार नाहीत. कळतंय का तुम्हाला? करताय ना काम. ओळखे या, यांची फाईल घ्या. फाईल द्या मला पटकन. जाधव,
लवकर फाईल क्लिअर करा. या. तो इन्शुरन्सचं सगळं बघायला गेलाय. हे बघा, आज रात्री तरी आपल्याला ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी मला आत्ता अप्रुव्हल पाहिजे. अप्रुव्हल ते घेऊन येईल ना तो. तुम्ही सुरू तर करा गोष्टी. हो, माझ्या हातात काही नाहीये. हॉस्पिटलचं पण काही प्रोटोकॉल असतात. मी बोललोय ना तुमच्या मिस्टरांची सकाळीच. त्याच प्रोसिजरने आपल्याला जावं लागेल. हे बघा डॉक्टर, मग यात हॉस्पिटलचं वागणं चुकीचं नाहीये का? एखादी इमर्जन्सी आली तर काय करायचं? अहो, आपण एकासाठी केलं तर सगळेच लोक मागे लागणार. असं काही होणार नाही. हे घ्या अप्रुव्हल. डॉक्टर, आता प्लीज ऑपरेशनची तयारी सुरू करा. गुड. अहो, मला सगळ्यात पेशंटची काळजी असते, पण हॉस्पिटलचे काही नियम असतात, ते तोडून नाही चालत. मी काही काळजी करू नका, सगळं सांभाळतो मी. आशू, ऐक ना, हे सगळं त्यांनी अडकवून ठेवलेलं कसं मग हे सगळं नीट झालं? तू विसरतीयस एक गोष्ट. मी नवरा कोणाचा आहे म्हणजे म्हणजे शिवा स्टाईलनी काम झालं. शिवा स्टाईल आणि थोडी आशू स्टाईल पण घातली. शिवाशू स्टाईल. काम झालं.